नमस्कार, मी सेजल रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण फणसाची भाजी कशी करायची ते बघणार आहोत। तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, आज सकाळी जाऊन पप्पांनी मस्त अर्धा किलो फणस घेऊन आलेत। आता आपण ह्याला कापून घेऊया छान। तर आता फणस कापून घ्यायच्या आधी मी ते ताटाला छान तेल लावून घेते। आणि आपण सुरीला पण तेल लावून घेऊया, म्हणजे फणसाचा जो चीक असतो तो ह्याला चिकटणार नाही। आणि हाताला पण मी आता तेल लावून घेते। आणि आता आपण इथे छोटे छोटे पीस कापून घेणार आहे। हे बघा, असं कापून घ्यायचं आहे छान। पुढे पण आपण याला असं कापून घेऊया आता। हे बघा, मी आता याला असे छान गोल कापून घेतलेत। आता मी यांना मधून सुद्धा कापून घेते। हे बघा, असे कापून घ्यायचे। आणि हे जे टोकेरी भाग आहे तो सुद्धा आपण सुरीने काढून घेणार आहे। हे बघा, मी असं काढून घेतलं। हे आपण फेकून देणार आहे आणि ह्याचे आपण बारीक बारीक तुकडे करून घेऊया। हे बघा, हा जो आतला कडक भाग आहे ना तो आपण सुरीने काढून टाकणार आहे। हे बघा, आपण फेकून देऊया। हे बघा, आता हे जे बारीक बारीक तुकडे आपण कापून घेतलेत ते आपण पाण्यामध्ये लगेच टाकून देणार आहे। ते जर नाही टाकले तर आपला फणस काळा पडतो। आता आपण बाकीचे पण हे असेच कट करून घेऊया। हे बघा, आता मी ते फणस छान कापून घेतलाय आणि पाण्यामध्ये याला 2-3 वेळा स्वच्छ धुवून सुद्धा मी ते घेतलेलं आहे। आता मी ह्याला कुकरमध्ये काढून घेते। हे बघा, आता मी हे कुकरमध्ये काढून घेतले। यामध्ये मी आता पाणी टाकून घेते। इथे मी 2 ग्लास पाणी टाकलंय आणि 1 चमचा हळद मी यात टाकून घेणार आहे आणि 1 चमचा मीठ आणि थोडंसं तेल पण मी यात टाकून घेणार आहे, अगदी 1 छोटा चमचा। आपण याला ढवळून घेऊया थोडंसं। आणि मी आता याला झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकर आता आपला थंड झालेला आहे, उघडून बघते।
छान दिसतंय. आपण शिजली का ते बघून घेऊया. हे बघा, ही भाजी छान शिजलेली आहे. आता मी ह्याला एका ताटलीमध्ये काढून घेते. हे बघा, मी आता ताटलीमध्ये भाजी काढून घेतलेली आहे आणि त्याचे पाणी उरलं होतं ते पण मी इथे काढून घेतलेलं आहे. आपण ते भाजी करताना थोडंसं यूज करणार आहे. आणि आता आपण भाजीला छान असं चमच्याने थोडंसं बारीक करून घेऊया, म्हणजे भाजी खूप छान होते. तर आता आपण भाजी बनवायला घेऊया. त्यासाठी मी इथे 2 मोठे चमचे तेल घेतले. त्यामध्ये मी आता खडे मसाले टाकून घेते. मिरी घेतली आहे, दालचिनी घेतली आणि लवंग घेतले. आणि ते मी तेजपत्त्याची पानं पण टाकून घेते. आणि 1 चमचा जिरा आपण टाकून घेऊया. आणि मी इथे 2 मोठे कांदे सुद्धा चिरून घेतलेत उभे, ते सुद्धा मी यात टाकून घेते. मिक्स करून घेऊया. यामध्ये मी आता 2 हिरव्या मिरच्या पण टाकून घेते आणि 1 चमचा आलं लसूणची पेस्ट. आपण ढवळून घेऊया सगळं आता. आणि मी आता गॅस बारीक करून घेतलाय. मी ह्याला 10 मिनिटं आता झाकून ठेवते. मधून मधून फक्त आपण 2-2 मिनिटांनी ह्याला ढवळून घेऊया, म्हणजे हा खाली लागणार नाही. हे बघा, आता 10 मिनिटं झालेली आहेत. कांदा आपला छान शिजलेला आहे. यामध्ये आता मसाले टाकून घेते. इथे मी 1 चमचा धना पावडर टाकली आहे, 1 चमचा गरम मसाला, त्यानंतर 2 चमचे मसाला आणि 1.5 चमचा मीठ टाकले आणि जिरा पावडर. आता आपण हे सगळं ढवळून घेऊया. आणि आता यामध्ये आपण भाजी टाकून घेऊया. आता भाजी आपण टाकून घेऊया. भाजी मी टाकून घेतली आहे. आपण आता मिक्स करून घेऊया हे सगळं. हे बघा, मी आता छान ढवळून घेतलेलं आहे. आता मी ह्याला 2 मिनिटं झाकण लावून ठेवून देते.
2 मिनटं आता झालेली आहेत. मी बघते आता परत ढवळून. वास खूप छान येतोय भाजीला. आता मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते, जे मगाशी आपण काढून ठेवलं होतं. एकदम थोडंच टाकायचं आहे, कारण भाजी आपल्याला सुकी बनवायची आहे. आता परत आपण याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया. 5 मिनिटं झालेली आहेत. भाजीला वाव बघ छान आली आहे. मी आता ढवळून घेते फक्त. आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकून देऊया. मस्त ढवळून घेऊया. कोथिंबीरने सुद्धा चव खूप छान येते भाजीला. दोन मिनिटं फक्त मी आता एकदा झाकून ठेवून देणार आहे. 2 मिनिटं झाली आहेत. भाजी सुद्धा आपली झालेली आहे. वास खूपच छान येतोय. आता मी गॅस घालून टाकते. आता आपण हिला एका भांड्यामध्ये छान काढून घेऊया मस्त. हे बघा आपली भाजी किती छान दिसते. कलर सुद्धा किती छान आला तुम्ही बघू शकता. आणि चव सुद्धा खूप छान आली आहे भाजीला. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि हां बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.